कल्पना इकुबंत वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे. वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निलोपार आहे. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी करायचं असेल तर फक्त 14 जण जग सुखी करू शकतात. 1 आई वडील, 2 संत, 3 ग्रंथ आणि जवंत. या जगात माझ्या लेकराचं चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटतं. माझं लेकरं मोठं व्हावं हे वडिलांना वाटतं. आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं. आणि माझ्या भक्ताला त्रास होऊ नये हे फक्त देवाला वाटतं. आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत 4 व्यक्ती स्वार्था. जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत. जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करत नाही. माणसं पैशावर प्रेम करतात. आणि जगातल्या एकाही माणसाला रोग झालेला नाही. जगातल्या सगळ्या माणसांना 3च रोग झाले. एक, मला पैसा पाहिजे. 2, मला लोकांनी मानलं पाहिजे. आणि 3, माझ्या पुढे कोणी गेला नाही पाहिजे. या जगाला रोग झाला नाही. ओनली आय वॉन्ट मनी. ओनली नो मनी, नो लव इन द वर्ल्ड. Love is a money and money is a love. Money is a life and life is a money. No money, no love in the world. ह्या जगातली माणसं पैशासाठी काही करू शकतात. पण एकाही माणसाला माहित नाही का पैसाच तुम्हाला संपवणार आहे. एकाही माणसाला माहित नाही की आपण लबाड्या करून किती जरी कमवलं तरी एक दिवस आपल्याला तोच पैसा हॉस्पिटल मध्ये सलाईन देऊन मारणार आहे. माहितच नाही. त्याला माहितच नाही. माहितच नाही. लोकांचा असा भ्रम आहे का मी अमर आहे आणि संपत्ती मी बरोबर नेणार आहे. हा भ्रम आहे. भ्रम आहे. त्याचं उत्तर एक ओवी आहे. ओवी बारी काय का, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तरच ज्ञान आहे आणि ज्ञान आलं तरच ध्यान आहे. इथं उलट आहे. रियाज केला तर पक्वाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, तर पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे आणि कष्ट केले तर भाकर आहे.